नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेंढ्यांचा बाजारभाव कसा ठरतो. अनेक वेळा मेंढी पालक म्हणतो, माझी मेंढी चांगली होती तरी भाव कमी मिळाला. दुसरा एखादी मेंढी पालक म्हणतो, त्यासारखीच मेंढी असूनही मला भाव कमी मिळाला. कमी पैसे आले तर मग असा प्रश्न पडतो, भाव नेमका कोण ठरवतो? आज आपण बघूया या विषयावरचा व्हिडिओ. हा व्हिडिओ मेंढी पालकासाठी खूप महत्त्वाचा आहे. बाजारभाव म्हणजे काय? बाजारभाव म्हणजे बाजारात एखादी मेंढी त्या दिवशी त्या खरेदीदार आणि विक्रेता दोघेही ज्या किमतीवर सहमत होतात तो त्या दिवसाचा बाजारभाव असतो. तो कायमचा एकसारखा भाव राहत नाही. कधी बाजारभाव वाढतो तर कधी बाजारभाव कमी होतो. जास्त खरेदीदार आणि कमी मेंढ्या असतील तर बाजारभाव वाढतो. मेंढ्या जास्त आणि खरेदीदार कमी असतील तर भाव कमी होतो. ज्या वेळेस लगनसराई सण राहतात अशा वेळी मागणी वाढते, त्यामुळे बाजारभावही वाढतो. व्यापारी सर्वात आधी वजनाचा अंदाजा घेतो आणि वजन जर जास्त असेल, पिलांची कंबर, मेंढ्यांची कंबर चांगली भरलेली असेल, पिले मेंढ्या दिसायला जास्त तयार असतील, अशा वेळेस भाव जास्त मिळतो. सरळ पाठ, रुंद छाती, वजन वाढ जास्त, मजबूत पाय आणि लांब कान असतील अशा वेळेस भाव चांगला मिळतो. चांगल्या जातीच्या मेंढ्या असतील तर जास्त मागणी राहते, तेव्हा भाव जास्त मिळतो. योग्य वाढ झालेली आहे अशा वेळेस मागणी वाढते. मेंढी बिमार नसेल, चमकदार डोळे असतील, स्वच्छ नाक असेल, चांगली वाढ झालेली असेल, अंगावर तेज असेल, यामुळेही भाव अधिक मिळतो. अतिशय बारीक मेंढी आहे किंवा साधारण उंचीची मेंढी आहे, अशा दोन्ही प्रकारच्या मेंढ्यांना चांगला भाव मिळेल असे नाही. चांगल्या प्रकारच्या मेंढ्या दिसतात. व्यापारी मेंढ्यांचे दात पाहून वय बघतात. लंगडणारी किंवा अशक्त मेंढीला भाव कमी मिळतो. गाभण मेंढीला भाव जास्त मिळतो. चांगल्या दुधाच्या मेंढ्यांना भाव जास्त मिळतो. बाजारात अनेक व्यापारी बोली लावतात. जास्त व्यापारी असतील तर मेंढ्यांना जास्त भाव मिळतो. जास्त पावसाळा किंवा अधिक तापमानाच्या काळात मागणीवर परिणाम होऊ शकतो. अधिक खर्च केला म्हणूनही भाव जास्त मिळत नाही, तर निगा जास्त केल्याने, जसे वेळेवर चारवणे, औषध पाजवणे, उपचार करणे, लिव्हर कॅल्शियम पाजवणे यावरही भाव ठरतो. ते कसे तर मेंढ्यांची निगा जास्त केल्याने मेंढ्या जास्त तयार होतील, अशा वेळेस भाव मिळतो. विक्री करताना घाई केल्या तर भाव कमी मिळतो. कधीही आपली अडचण व्यापाऱ्याला सांगू नये. अडचण माहीत होताच व्यापारी कमी भावात घ्यायला बघतात. बाजाराची माहिती नसल्यास अनुभवी माणसाला न्यावे. जर नवीन कळप तयार करत असाल तर अशा वेळेस अनुभवी मेंढी पालकांना सोबत न्यावे, नाहीतर व्यापारी फसवतील किंवा कमी पैशाच्या खराब बिमार मेंढ्या विकतील किंवा आपल्या चांगल्या मेंढ्या असूनही त्यांना भाव कमी लावतील. आत्मविश्वासाने बोलणारा विक्रेत्याला भाव चांगला मिळतो. बाजारात नेण्यापूर्वी ह्या प्रकारचे केल्याने चांगला भाव मिळू शकतो. सकाळी गर्दीच्या वेळी जास्त व्यापारी, जास्त डिमांड या काळात विक्री फायदेशीर ठरू शकते, तर सकाळी लवकर बाजारात मेंढ्या पिले विक्रीला न्यावे. भाव एकाच गोष्टीवर ठरत नाही, तो भाव अनेक घटकावर ठरतो. बाजारभाव हा नशिबाचा खेळ नसतो, तो तुमच्या व्यवस्थापनाच्या, मेंढ्यांच्या जातीच्या, गुणवत्तेच्या आणि नियोजनावर बाजारभाव ठरतो. जर तुम्ही चांगल्या प्रकारचे प्राणी पाळल्या, चांगले पोषण प्राण्याचे केल्या, वेळेवर लसीकरण, जंतनाशक, लिव्हर टॉनिक, कॅल्शियम केले, अशा वेळेस मेंढ्या अधिक तंदुरुस्त, वजन वाढ चांगली होईल व भाव योग्य मिळेल. योग्य ब्रीड निवडल्या योग्य बाजारभाव मिळेल आणि घाई न करता, अडचण न सांगता व्यवहार केला तर भाव चांगल्या मिळण्याची शक्यता वाढते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.